Practice at 3.4. First question. In figure 3.56, in a circle with center O, length of chord AB is equal to radius of the circle. Find the measure of each of following. एक सर्कल दाखवलेला आहे, सर्कलचा सेंटर दिलेला O, त्यानंतर एक कॉर्ड दाखवली, कॉर्ड AB. कॉर्ड म्हणजे आपल्याला माहिती सर्कलवरच्या कोणत्याही दोन पॉईंटला जॉईन करणारे लाईन सेगमेंट असते कॉर्ड. सो इथे कॉर्ड AB दाखवलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे की ही जी कॉर्डची लेंथ आहे, ही कॉर्डची सर्कलच्या रेडियस एवढी आहे. सर्कलची रेडियस कोणती आहे? इथे O सेंटर आहे, हा A सर्कलवरचा पॉईंट आहे, B सर्कलवरचा पॉईंट आहे. सो OA ही एक रेडियस आहे, OB ही सुद्धा एक रेडियस आहे. आपल्याला सांगितलं ही जी लेंथ आहे, ही लेंथ ह्या रेडियाई एवढी आहे. म्हणजेच काय, ही लेंथ जेवढी असेल तेवढीच लेंथ ही असणार आहे, तेवढीच लेंथ ही असणार आहे, कारण एका सर्कलच्या सगळ्या रेडिया इक्वल व्हॅल्यूचे असतात. तर इथे जर तुम्ही बघितलं, एक ट्रँगल तुम्हाला दिसतो, ट्रँगल OAB, ज्या ट्रँगलच्या तिन्ही साईड इक्वल आहे. ट्रँगलच्या तिन्ही साईड इक्वल आहे म्हणजे हा कोणता ट्रँगल झाला? इक्विलॅटरल ट्रँगल. आपल्याला इथे अँगल्स फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला एक क्लू या ट्रँगलवरून मिळतो की हा ट्रँगल आहे इक्विलॅटरल ट्रँगल. त्यामुळे प्रत्येक अँगल किती असणार आहे? इच अँगल विल बी 60 डिग्री. हा 60 असेल, हा 60 असेल आणि हा सुद्धा 60 डिग्री असणार आहे. एवढं ते कन्क्लुजन आपण काढू शकतो. आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे? अँगल AOBला आपण काय बोलू शकतो? AOB इज अ सेंट्रल अँगल. का सेंट्रल अँगल? कारण अँगल AOB हा वर्टेक्स आहे, हा वर्टेक्स सर्कलच्या सेंटरला आहे. सो दिस इज सेंट्रल अँगल. ऑलरेडी आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करून इक्विलॅटरल ट्रँगलच्या अँगलच्या प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली 60 डिग्री. अँगल AOB 60 डिग्री, दॅट इज सेंट्रल अँगल 60 डिग्री. अँगल ACBची व्हॅल्यू मिळाली, व्हॅल्यू विचारलेली. ACB म्हणजेच काय? ACB असा अँगल की ज्याचा वर्टेक्स सर्कल वरती लाय करतोय. याचा अर्थ काय, हा कोणता झाला? दिस इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. बरोबर, इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की इन्स्क्राइब्ड अँगलची व्हॅल्यू नेहमी केवढी असते? इथे जो आर्क असणार आहे, इंटरसेप्टेड आर्क, त्याच्या हाफ ही व्हॅल्यू असते. बट ह्या इंटरसेप्टेड आर्कची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो. येस, वी कॅन फाइंड युझिंग सेंट्रल अँगल. आपल्याला माहिती आहे की सेंट्रल अँगल आणि इथे जो आर्क, मायनर आर्क असतो, यांची व्हॅल्यू नेहमी सारखी असते. सेंट्रल अँगल 60 आहे, म्हणजे हे जे आर्क आहे याचा मेजर किती असणार आहे? 60 डिग्री. हा आर्क 60 डिग्री आहे, तर ह्या आर्क इथे इन्स्क्राइब झालेला अँगल कोणता आहे? अँगल ACB. हा किती असणार आहे? हा अँगल नेहमी या अँगलच्या हाफ असतो, त्यामुळे हा अँगल असेल 30 डिग्री. सो अँगल ACB इज 30 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर आर्क AB ऑलरेडी आपण फाइंड केलं आहे 60 डिग्री. आर्क ACB आर्क म्हणजे कोणता? ACB. सो एवढा कम्प्लीट आर्क, याचं मेजर आपल्याला विचारलंय. आता बघा, आर्क ACB प्लस आर्क AB एवढं टोटल आहे एक पूर्ण सर्कल. दॅट इज टोटल मेजर इज 360 डिग्री. त्या 360 मधल्या एवढ्या पार्टची व्हॅल्यू आपल्याला माहिती, हा अँगल आपल्याला माहिती, हे मेजर आपल्याला माहिती 60 डिग्री. म्हणजे हा रिमेनिंग किती असणार आहे? 360 - 60 दॅट इज 300 डिग्री. अशा पद्धतीने चारही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके. सो सोल्युशन, सिन्स OA इज इक्वल टू OB, reason radii of a circle given chord AB is equal to radius, therefore AB is equal to OA is equal to OB, therefore in triangle AOB or OAB all sides are congruent or of equal length, congruent आहे, and therefore triangle AOB is an equilateral triangle. ट्रँगल इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल ट्रँगलची अजून एक प्रॉपर्टी काय असते? प्रत्येक अँगल 60 डिग्री असतो. therefore अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. बाकीचे पण अँगल 60 आहे, पण त्याचा यूज आपल्याला नाही, आपल्याला फक्त अँगल AOBचा यूज करायचा आहे, म्हणून तो इथे मेन्शन केलेला आहे. सो अँगल AOB 60 डिग्री, हे फर्स्ट आन्सर आपल्याला मिळाला. नाव ऑल्सो measurement of arc AB is equal to central angle, that is equal to angle AOB. या सेंट्रल अँगलमुळे कवर झालेला मायनर आर्क आहे आर्क AB. सो मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB अँड हेन्स मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB म्हणजे 60 डिग्री. सेकंड सुद्धा आन्सर आपल्याला मिळाला. ओके. नाव नेक्स्ट सेकंड, आय मीन हे दिस इज फॉर थर्ड, दिस इज फर्स्ट. आपल्याला पाहिजे अँगल ACB. ऑल्सो अँगल ACB इज अन इन्स्क्राइब्ड अँगल and arc AB is an intercepted arc. Therefore by theorem काय सांगतो? Inscribed angle is equal to half of measure of intercepted arc. ठीक आहे. अँगल ACB किती असणार आहे? हाफ ऑफ AB 60, so that is equal to 30 डिग्री.
अँगल मिळाला 30 डिग्री. आणि त्यानंतर आर्क ए सी बी, मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क ए बी प्लस आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 डिग्री. रिझन होल सर्कल, होल सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. अँड देअरफॉर ए सी 60, मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए सी बी is equal to 360 minus 60, 300 degrees. Answer for fourth. Second, in figure 3.57, quadrilateral PQRS is a cyclic. एक सर्कल दाखवलेला आहे, एक क्वाड्रिलेटरल दाखवलेला आहे. इथे दिसतं आपल्याला PQRS चारही वर्टायसेस सर्कलवर लाय करत आहे. क्वाड्रिलेटर आहे सायक्लिक. साईड PQ कॉन्ग्रुएंट टू साईड RQ. त्यानंतर साईड PQ आणि RQ या दोन्ही साईड इक्वल दाखवलेला आहे. अँगल PSR इज 110, angle PSR 110 degree. Find measure of angle PQR, measure of arc PQR, arc QR, find measure of angle PRQ. तर काही अँगल आणि काही आर्कचे मेजरमेंट आपल्याला विचारलेले आहे. तर जेव्हा केव्हा सायक्लिक क्वाड्रिलेटर असतो तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की सायक्लिक क्वाड्रिलेटर दिलेला आहे म्हणजे काय, आपल्याला एक प्रॉपर्टी इथे यूज करायला लागणार आहे की ऑपोजिट अँगलची सम नेहमी 180 डिग्री असते किंवा ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतं. ती प्रॉपर्टी आपल्याला लागणारच आहे, कुठे ना कुठे त्याचा यूज होणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी सायक्लिक क्वाड्रिलेटर दिलेला आहे, त्यावरून ही कंडिशन किंवा त्यावरून अँगलचं जे रिलेशन आपल्याला माहिती ते रिलेशन लिहून घ्यायचं. सो PQRS इज अ सायक्लिक. देअरफॉर अँगल PQR म्हणजे हा अँगल आणि हा अँगल याची सम असणार आहे 180. अँगल PSR इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल SPQ प्लस अँगल SRQ 180 डिग्री. रिझन ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी सम येणार 180 डिग्री. आता यामध्ये आपल्याला गिवन अँगल PSR दिलेला आहे 110. त्यामुळे यावरून आपण लिहू शकतो देअरफॉर अँगल PQR इज इक्वल अँगल PQR प्लस 110 इज इक्वल टू 180. PSRची व्हॅल्यू पण पुट केली फक्त. अँड देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 180 मायनस 110 दॅट इज इक्वल टू 70 डिग्री. फर्स्ट आन्सर मला मेजर ऑफ देअरफॉर मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री. ठीक आहे, अँगल मिळाला 70. इवन तुम्ही इथे फिगर जरी बघितली तरी लक्षात येईल हा 110 आहे म्हणजे हा ऑब्व्हियसली किती असणार आहे 180 मायनस 110 दॅट इज 70. नेक्स्ट मेजर ऑफ आर्क PQR. तर ह्या आर्कचं आपल्याला मेजर विचारलेलं आहे. आता जेव्हा केव्हा आर्कचं मेजर विचारलं असतं त्यावेळेस नेहमी बघायचं सेंट्रल अँगल किंवा इन्स्क्राइब्ड अँगल कुठे दिसतोय का. हा आर्क PQR आहे, सेंट्रल अँगल तर इथे कुठे दिसत नाही. बट हा PQR ह्या आर्कसाठी रिलेटेड इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, हा पॉईंट P आहे, हा पॉईंट R आहे. इथे इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा PSR. ठीक आहे, समजते. बघा हा PSR हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब का, कारण या अँगलचा वर्टेक्स सर्कलवर लाय करतो. सो हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क असणार आहे आर्क PQR. आपल्याला रिलेशन माहिती आहे की इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो तो ह्या आर्कच्या नेहमी हाफ असतो. म्हणजे हा जर 110 असेल तर हा किती पाहिजे, त्याच्या डबल दॅट इज 220. सो मेजर ऑफ आर्क PQR किती असणार 220. सो सोल्युशन फॉर सेकंड पार्ट, angle PSR is an inscribed angle and arc PQR is intercepted arc, and therefore by theorem, by inscribed angle theorem, we can write angle PSR is equal to half of measure of arc PQR, and hence measure of arc PQR is equal to 2 times angle PSR. So that is equal to angle PSR आहे 110. So that is equal to 220 degree. ठीक आहे, आर्कची व्हॅल्यू मिळाली. याची सुद्धा मेजर ऑफ आर्क PQR इज 220 डिग्री. आता नेक्स्ट विचारलं आहे आर्क QR. आपल्याला विचारलेलं आहे QRची व्हॅल्यू, म्हणजे
या आर्कची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. सो हा आर्क याचा करस्पॉन्डिंग इन्स्क्राइब्ड अँगल कोणता असणार आहे? हे 2 पॉईंट बघा, हे 2 पॉईंट, हा अँगल मिळतो आपल्याला. ठीक आहे. तर त्यामुळे जर मला ह्या आर्कची व्हॅल्यू पाहिजे असेल त्यासाठी मला हा अँगल किती आहे तो माहिती पाहिजे. आता हा अँगल मला कसा मिळेल? इथे आपल्याला एक कंडिशन दिली, हे जे 2 लेंथ आहे किंवा हे PQ आणि QR हे डिस्टन्सेस इक्वल आहे, म्हणजे हा झाला एक आयसोसेलस ट्रँगल. आयसोसेलस ट्रँगलची प्रॉपर्टी काय असते? जे इक्वल साईड असतात त्याचे ऑपोजिट अँगलसुद्धा इक्वल असणार आहे. सो ही साईड याच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? हा. ही साईड याच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? हा. म्हणजे हे जे 2 अँगल आहे हे 2 अँगल इक्वल असणार. सपोज हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे. जर मी ट्रँगल PQR कन्सिडर केला, PQR मध्ये अँगलची सम नेहमी किती असते? ट्रँगलच्या अँगलची सम असते 180 डिग्री. त्यामधला एक अँगल माहिती आहे 70. सो हे दोघं किती असणार? 180 - 70 110. 2 थीटा इज इक्वल टू 110. सो थीटा इज इक्वल टू 110/2. थीटा म्हणजेच काय? ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे अँगल QPRची. ही व्हॅल्यू मिळाली. हा अँगल माहिती आहे, सो त्याचा हा असणार आहे इंटरसेप्टेड आर्क. अगेन सेम थेरमचा यूज करून आपण या आर्कची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे, समजते? सो सोल्युशन फॉर पार्ट 3. इन ट्रँगल PQR, PQ आणि QR हे कॉन्ग्रुएंट आहे. देअरफॉर अँगल QPR इज इक्वल टू अँगल PRQ. रिझन? आयसोसेलस ट्रँगल प्रॉपर्टी और थेरम. सो दॅट इज इक्वल टू थीटा. से आपण ॲज्युम करू. देअरफॉर सम ऑफ अँगल, और असं लिहू शकतो, सिन्स सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल is equal to 180 degree. Therefore theta plus theta plus theta plus theta plus 70 is equal to 180. Therefore 2 theta is equal to 110. Theta is equal to 55. theta म्हणजेच काय? अँगल RPQ किंवा QPR. अँगल QPR is equal to 55 degree. आता अँगल QPR म्हणजे हा अँगल QPR, त्याचा इंटरसेप्टेड आर्क आहे QR. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क QR. अँड देअरफॉर 55 × 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR. अँड हेच 110 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR. ठीक आहे. बघा एक काय विचारलेलं आहे, अजून आपण काय काय रिलेशन लावू शकतो, हळूहळू एक आन्सर आपल्याला मिळत चाललेला आहे. सो RQR सुद्धा झाला. नाव मेजर ऑफ आर्क PRQ. PRQ म्हणजे PRQ म्हणजे थीटा आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे 55. अँड देअरफॉर सोल्युशन फॉर फोर्थ अँगल PRQ इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 55 डिग्री. थर्ड क्वेश्चन, क्वाड्रिलॅटर MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे म्हणजे काय? एक सर्कल असणार आहे, त्या सर्कलमध्ये एक क्वाड्रिलॅटर असणार आहे की ज्याचे चारही वर्टायसेस सर्कलवर लाय करतात. सो अशा पद्धतीने काही क्वाड्रिलॅटर असेल. सो MRPN अँगल R इज 5x - 13. ही व्हॅल्यू दिलेली आहे. अँगल N इज 4x + 4. फाइंड मेजर ऑफ अँगल R अँड N. तर आपल्याला हे 2 अँगल फाइंड करायचे. सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे, अँगल दिलेला आहे, तर आपल्याला बेसिक प्रॉपर्टी यूज करायची. ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. छोटंसं सोल्युशन आहे. MRPN is a cyclic and therefore opposite angles are supplementary. and therefore आता आपल्याला R आणि Nच विचारलं, त्यामुळे आपण फक्त ही पेअर कन्सिडर करूया. therefore अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेंटरी म्हणजे सम असते 180 डिग्री, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सम असते 90 डिग्री. therefore R दिलेला आहे 5x - 13 प्लस N दिलेला आहे 4x + 4 इज इक्वल टू 180. therefore 5x + 4x 9x - 13 + 4 9 इज इक्वल टू 180. therefore 9 जर मी कॉमन घेतला, x - 1 इज इक्वल टू 180. therefore x - 1 इज इक्वल टू 20 and therefore x इज इक्वल टू 21. x ची व्हॅल्यू मिळाली. and hence angle R is equal to 5x - 13, 5 × 21 - 13, 105 - 13, 92. therefore angle R is equal to 92 degree. angle R, angle N विचारला, angle N
अँगल एन आपण कसं फाइंड करू शकतो, 180 मायनस अँगल आर केला तरी चालेल, किंवा अँगल एनची व्हॅल्यू काय दिलेली 4x + 4, इथे एक्सची व्हॅल्यू पुट करू, 4 × 21 + 4, 84 + 4 that is equal to 88 degree. So angle N is 88 degree. Question number 4. In figure 3.58 segment RS is a diameter of circle with center O. एक सर्कल दिलेला आहे, त्याचा सेंटर आहे O, RS डायमीटर आहे, RS इज अ डायमीटर. पॉईंट T लाईज इन द एक्सटिरियर ऑफ सर्कल. एक पॉईंट T दिलेला, हा T या सर्कलच्या बाहेर लाय करतो, एक्सटिरियर रिजनमध्ये लाय करतो. प्रूव्ह दॅट अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हा जो अँगल आहे अँगल RTS म्हणजे हा अँगल ॲक्यूट अँगल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथे आपल्याला कोणत्याच अँगलची व्हॅल्यू दिलेली नाही किंवा आर्कचं मेजरमेंट सुद्धा दिलेलं नाही आहे. आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं की अँगल RTS हा ॲक्यूट आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, अँगल RTSचं मेजर किंवा मेजरमेंट असणार आहे लेस दॅन 90 डिग्री, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे काहीच कंडिशन दिली नाही, फक्त एकच कंडिशन इथे मेन्शन केलेली की RS इज अ डायमीटर. एवढ्या कंडिशनचा यूज करून आपल्याला हा अँगल ॲक्यूट दाखवायचा आहे. ॲक्यूट अँगल, ऑप्ट्यूज आणि राईट अँगल माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस अँगल एखादा अँगल, सपोज एक अँगल मी थिटाने दाखवते, इफ थिटा इज लेस दॅन 90 डिग्री दॅट मीन्स दॅट अँगल इज ॲक्यूट अँगल. ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असेल त्यावेळेस दॅट इज राईट अँगल, आणि ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल त्यावेळेस त्याला आपण बोलतो ऑप्ट्यूज अँगल. ठीक आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं अँगल इज अन ॲक्यूट अँगल दॅट मीन्स मेजर शुड बी लेस दॅन 90 डिग्री. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, इथे आपल्याकडे अँगल आर्क मेजरमेंट काहीच दिलेलं नाही, बट इथे एक आपल्याला कंडिशन दिलेली की डायमीटर इथे आपल्याला दाखवलेले आहे. त्यामुळे सपोज जर मी असं केलं, हा टी पॉईंट मी आरला जॉईन केलेला, ही लाईन आहे, ही लाईन सर्कल इथे कुठे इंटरसेक्ट करते. सपोज हा पॉईंट मी कन्सिडर करते लेट से एम. ठीक आहे, एम हा पॉईंट मी कन्सिडर करते, आणि जर मी एम आणि एस हा पॉईंट जॉईन केला, काय केलं मी MS हा पॉईंट जॉईन केला. आता इथे जर बघितलं, हे काय, ही आहे डायमीटर. डायमीटर आपल्याला माहिती आहे की डायमीटरमुळे काय होतं, सर्कल 2 पार्टमध्ये डिवाइड होते. डायमीटर म्हणजे काय, सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी एक लाईन. त्यामुळे काय होणार आहे, हा जो वरचा आहे हा असणार आहे सेमी सर्कल किंवा हाफ सर्कल, हा सुद्धा असणार आहे सेमी सर्कल. सो थोडक्यात काय, जर मी हा अप्पर पोर्शन कन्सिडर केला एवढा, दिस इज अ सेमी सर्कल, आणि सेमी सर्कलमध्ये हा अँगल आहे अँगल RMS. आपण एक प्रॉपर्टी बघितली की सेमी सर्कलमध्ये असणारा अँगल नेहमी 90 डिग्री असतो. माहिती आहे कारण का 90 डिग्री, कारण व्हॅल्यू 180 डिग्री आहे, त्यामुळे हा इन्स्क्राइब्ड अँगल इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ, 180च्या हाफ म्हणजे हा असतो अँगल 90 डिग्री. ही एक कंडिशन माहिती आहे. डायमीटर दिलं त्यावरून आपल्याला हिंट आली पाहिजे की डायमीटर दिलं म्हणजे आपल्याला चेक करायचं की सेमी सर्कल होतं, सेमी सर्कलमध्ये कुठे आपण अँगल ट्रेस करू शकतो का. म्हणून इथे काय केलं, एक पॉईंट M दाखवला, सो अँगल असणार 90 डिग्री. एक कंडिशन ते मिळाले, पण आपल्याला काय दाखवायचं आहे, अँगल RTS हा जो अँगल आहे हा अँगल लेस दॅन 90 हे दाखवायचं आहे. आता जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल MTS. ओके, या ट्रँगलसाठी आपण एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी, ट्रँगलची एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी बघितली. सो हा ट्रँगल आहे, ट्रँगलचा हा एक्सटेरियर अँगल जर असेल तर ह्या अँगलची व्हॅल्यू सपोज थिटा जर मी कन्सिडर केली, ही थिटा केवढी असते, या दोन अँगलच्या सम एवढी, रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढी. सो थिटा इज इक्वल टू सम ऑफ दिस 2 अँगल्स. सो जर तुम्ही हा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल MTS, ह्या ट्रँगलसाठी हा अँगल आहे एक्सटेरियर अँगल, बरोबर. त्यामुळे हा जो अँगल आहे ह्या अँगलची सम केवढी पाहिजे, किंवा ह्या अँगलची व्हॅल्यू काय पाहिजे, हा अँगल म्हणजेच काय, हा अँगल आणि हा अँगल ह्या दोघांच्या सम एवढी, बरोबर. याचा अर्थ काय, हा जो अँगल आहे म्हणजे अँगल RMS इज इक्वल टू अँगल RTS. MTS आर पॉईंट या लाईनवर लाई करतो, त्यामुळे MTSला मी RTS लिहू शकते. RMS इज इक्वल टू RTS प्लस अँगल TSM. ठीक आहे, असं मी लिहू शकते. हा अँगल आहे 90 डिग्री, सो 90 इज इक्वल टू अँगल RTS प्लस अँगल TSM. दोन अँगलची सम 90 डिग्री आहे, दोन अँगलची सम 90 डिग्री आहे, म्हणजेच काय, हा प्रत्येक अँगल लेस दॅन 90 असणार आहे. का लेस दॅन 90 असणार आहे, दोघांची सम 90 डिग्री दिलेली आहे. मॅक्झिमम पॉसिबिलिटी काय की अँगल RTS सपोज हा 90 डिग्री असेल, हा अँगल असेल 0 डिग्री, विच इज नॉट पॉसिबल. जर 0 डिग्री असेल तर हा अँगल पॉसिबल नाहीच आहे. म्हणजेच काय, हे जे दोन्ही अँगल आहे हे दोन्ही अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी असणार आहे. दोन्ही अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी आहे तेव्हा जाऊनच त्या दोघांची सम 90 डिग्री होणार आहे. कारण सम इथे आपण अँगलचा विचार करतो, हे नंबर अँगल म्हणजे काय, नेहमी पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. सो दोन पॉझिटिव्ह नंबरची सम जर 90 डिग्री पाहिजे मला, याचा अर्थ काय, प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर जो आहे तो 90 डिग्रीपेक्षा कमी पाहिजे. 90 डिग्रीपेक्षा कमी पाहिजे म्हणजे अँगल RTS इज लेस दॅन 90 डिग्री, दॅट मीन्स अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. समजलं, अगदी सिंपल आहे. फक्त इथे आपल्याला एवढं सुचलं पाहिजे की हा जो M पॉईंट जॉईन करायचा, आणि इथे हाफ सर्कल किंवा सेमी सर्कलमध्ये असणारा अँगल, म्हणून तो अँगल 90 डिग्री दाखवायचा. सो सोल्युशन, लेट सेगमेंट किंवा असं लिहू, जॉईन
point R and T. Let RT intersect circle at point M. ठीक है. Since RS is diameter, therefore हा असणार आहे सेमी सर्कल आणि RMS असणार आहे. अँगल RMS is angle inscribed in a semicircle. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे की सेमी सर्कलमध्ये असणारा जो अँगल असतो त्याची व्हॅल्यू नेहमी 90 डिग्री असते. सो अँगल RMS इज 90 डिग्री. ठीक आहे. नाउ फॉर ट्रायंगल SMT angle RMS is exterior angle. Therefore angle RMS is equal to sum of two remote interior angles. म्हणजेच काय angle MTS plus angle TSM. ठीक आहे. angle RMS 90 degree, therefore 90 degree is equal to MTS, यालाच मी लिहू शकते RTS, अँगल RTS प्लस अँगल TSM. रिझन काय R-M-T. ओके. अँड आपल्याला RTS पाहिजे म्हणून आपण असले ना, therefore अँगल RTS इज इक्वल टू 90 डिग्री मायनस अँगल TSM. आपण ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. सो RTS 90 मायनस सम अँगल, ही व्हॅल्यू नेहमी अँगल आहे म्हणजे ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. सो 90 मायनस एनी पॉझिटिव्ह नंबर इट विल बी ऑलवेज लेस दॅन 90. 90 मधूनचा एखादा मी पॉझिटिव्ह नंबर कोणता जरी मायनस केला, जी सबट्रॅक्शन मला मिळणार ती सबट्रॅक्शन नेहमी 90 पेक्षा लहान असणार आहे. दॅट इज अँगल RTS इज ऑलवेज लेस दॅन 90 डिग्री. हे समजलं 90 डिग्री कसं, असं एक्सप्लेनेशन द्या किंवा आपण असे बोलू शकतो दोन अँगलची सम 90 डिग्री आहे म्हणजे प्रत्येक अँगल 90 डिग्रीपेक्षा कमीच पाहिजे, त्या पद्धतीने एक्सप्लेनेशन द्या. किंवा अँगल RTS इज इक्वल टू 90 मायनस अँगल TSM, therefore अँगल RTS इज लेस दॅन 90. दॅट इज अँगल RTS इज अन acute angle. Angle RTS काय acute angle, hence proved. 5. Prove that any rectangle is a cyclic quadrilateral. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कोणताही रेक्टँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी माहिती पाहिजे. कोणती प्रॉपर्टी? सायक्लिक क्वाड्रिलॅटरमध्ये ऑपोजिट जे अँगल असतात ते सप्लिमेंटरी असतात किंवा त्याची सम असते 180 डिग्री. रेक्टँगल आहे म्हणजेच काय प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. त्यामुळे समोरचे अँगल म्हणजे ऑपोजिट अँगल 90 प्लस 90 सम इज 180. सेम फॉर सेकंड पेअर 90 प्लस 90 सम इज 180. म्हणजेच काय सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा जो क्रायटेरिया तो इथे सॅटिस्फाय होतो. म्हणजे दिलेला म्हणजे कोणताही रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटर असणार असं आपण बोलू शकतो. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. समजलं सोल्युशन काय, आपल्याला फक्त एका प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. सो आपण त्यासाठी काय करू, एक रेक्टँगल अज्यूम करूया, रेक्टँगल ABCD वेअर ईच अँगल इज 90 डिग्री. कन्सिडर quadrilateral ABCD be a rectangle. Therefore angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. Okay. Now angle A plus angle C काय असणार आहे 90 plus 90 that is equal to 180 degree. त्याच पद्धतीने angle B plus angle D काय असणार आहे 90 plus 90 that is equal to 180 degree. That is opposite angles are supplementary which is a property of cyclic quadrilateral and therefore rectangle ABCD is a cyclic quadrilateral, hence proved. Next question, question number 6. In figure 3.59, altitude YZ and XT of triangle WXY intersect at point P. एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल WXY. या ट्रायंगल मध्ये दोन अल्टिट्यूड दाखवले. अल्टिट्यूड म्हणजे काय परपेंडिक्युलर लाईन. एक आहे XT, सेकंड आहे YZ. या दोन्ही अल्टिट्यूड एकमेकांना इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट P. प्रूव्ह दॅट WZPT इज अ सायक्लिक. सो क्वाड्रिलॅटर दिलेला आहे WZPT हा जो क्वाड्रिलॅटर आहे हा सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
सायक्लिक प्रूव्ह करायचं आपल्याकडे प्रॉपर्टी माहिती सायक्लिक कोऑर्डिनेटर म्हणजे काय, ऑपोजिट जे अँगल असतात त्याची सम 180 पाहिजे किंवा ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी पाहिजे. तर आता इथे जर बघितलं आपण हा कोऑर्डिनेटर कन्सिडर करतोय बघा, हा अँगल 90 आहे म्हणजे हा 90 आहे म्हणजे हा 90 आहे. सो यामध्ये जर बघितलं WXPT या कोऑर्डिनेटरमध्ये हे दोन ऑपोजिट अँगल आहे, हे दोन ऑपोजिट अँगल आहे. हा 90 हा 90 आहे, सम झाली 180. सो या दोन अँगलची सम झाली 180. कोऑर्डिनेटरच्या अँगलची सम असते 360 डिग्री. त्यामुळे रिमेनिंग दोन अँगलची सम सुद्धा किती असणार 180 डिग्री. म्हणजे ऑपोजिट पेअर सप्लिमेंटरी आहे किंवा त्याची सम 180 डिग्री आहे. त्यामुळे हा कोऑर्डिनेटर सायक्लिक आहे. अगदी इझिली आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. सेकंड पॉईंट XZTY आर कॉनसायक्लिक. XZTY XZT आणि Y हे पॉईंट कॉनसायक्लिक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे पॉईंट कॉनसायक्लिक आहे आपण कसं प्रूव्ह करू शकतो. इथे जर बघितलं अँगल ZT X आणि Y असे 4 अँगल आहे. इथे बाकी काही रिलेशन सुद्धा दिले नाही, फक्त अँगल 90 दिसतोय, अँगल 90 दिसतोय, त्याचा आपण काही यूज करू शकत नाही. बट आपण एक प्रॉपर्टी बघितलेली. कोणती प्रॉपर्टी, सपोज एक लाईन आहे, या लाईनवरचे 2 पॉईंट आपण कन्सिडर केले. ठीक आहे. या लाईनच्या एका कोणत्या तरी साईडला, सपोज ही साईड वरची साईड मी कन्सिडर केली, इथे जर 2 डिस्टिंक्ट पॉईंट मी कन्सिडर केले आणि ह्या 2 पॉईंटमुळे ह्या 2 डिस्टिंक्ट पॉईंट जर फॉर्म होणारे जे अँगल इक्वल असतील, आठवते ही प्रॉपर्टी आपण बघितलेली, इक्वल असतील म्हणजे हा अँगलचा थीटा आहे आणि हा अँगलचा थीटा आहे, तर आपण काय बोलतो, हे जे 4 पॉईंट आहे हे 4 पॉईंट आहे कॉनसायक्लिक. ठीक आहे. इथे जर बघितलं तुम्ही हे बघा XY ही लाईन एक लाईन आहे, लाईनवरचे सपोज 2 पॉईंट आहे X आणि Y. ठीक आहे. त्यानंतर आपण जर इथे पॉईंट कन्सिडर केला Z आणि T, हे 2 पॉईंट जर मी कन्सिडर केले, इथे फॉर्म झालेला अँगल आहे 90 डिग्री, इथे फॉर्म झालेला अँगल आहे 90 डिग्री. कंडिशन सॅटिस्फाय होते. त्या केसमध्ये आपण काय बोलतो, हे 4 पॉईंट कॉनसायक्लिक आहे. सो ZTXY these are concyclic points. अशा पद्धतीने हे सेकंड सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं युजिंग दी थेरम. ओके. सो सोल्युशन फॉर फर्स्ट, segment YZ is perpendicular to WX, segment XT is perpendicular to WY. Therefore angle PZW is equal to 90 degree आणि अँगल PTW इज ऑल्सो 90 डिग्री. आपण हेच 2 अँगल का कन्सिडर केले, कारण आपल्याला हा कोऑर्डिनेटर कन्सिडर करायचा आहे. तर ही एक अँगलची पेअर असणार, ही एक अँगलची पेअर असणार, म्हणून PZW आणि PTW हे 2 अँगल 90 डिग्रीचे. नाव अँगल PZW प्लस अँगल PTW इज इक्वल टू 90 प्लस 90, दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट इज ऑपोजिट अँगल्स are supplementary. Also in quadrilateral WZPT angle W किंवा आपण असं लिहू शकतो अँगल ZWT प्लस WTP प्लस TPZ प्लस PZW इज इक्वल टू 360 डिग्री. यामध्ये PZW हा अँगल आणि PTW म्हणजे हे अँगल, ही सम आहे 180. सो 360 मायनस 180 इज इक्वल टू रिमेनिंग 2 अँगल्स, अँगल ZWT प्लस अँगल TPZ, दॅट इज ऑपोजिट अदर पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स, अदर पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स इज सप्लिमेंटरी. ठीक आहे. आता यामध्ये ही सेकंड कंडिशन नाही दाखवली तरी चालणार, फक्त एक कंडिशन जरी ऑपोजिट अँगलची सम 180 येते, तर ऑब्व्हियसली जे राहिलेले 2 अँगल आहेत त्याची सम 180 असणार आहे. त्यामुळे एवढं हा पार्ट तुम्ही नाही लिहिला तरी चालणार आहे. सो ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड देअरफॉर गिवन क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ सायक्लिक. रिझन काय देणार आपण, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. कॉन्व्हर्सच्या अकॉर्डिंग आपण बोलणार हे हा जो क्वाड्रिलॅटर आहे दॅट इज सायक्लिक. ठीक आहे. सेकंड पार्ट, इफ टू पॉइंट्स ऑन अ लाईन, एका लाईनवर असणारे 2 पॉईंट सबटेन इक्वल अँगल ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स which lie on one side of line
काय लिहिलंय, इफ 2 पॉईंट्स ऑन अ लाईन, एका लाईनवर असणार 2 पॉईंट सबटेंड इक्वल अँगल ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट विच लाय ऑन वन साइड ऑफ लाईन, लाईनच्या एका साईडला असणार 2 डिस्टिंक्ट पॉईंट जवळ जे हे इक्वल अँगल सबटेंड करत असतील, देन these 4 points are concyclic. ठीक आहे. So here 2 points on line are कोणते पॉइंट आहे, लाईनवरचे 2 पॉइंट आपण कन्सिडर करतो एक्स अँड वाय, सबटेंडिंग अँगल 90 डिग्री ॲट पॉइंट, कोणते 2 पॉइंट आहे, झेड आणि टी, ॲट पॉइंट झेड अँड टी. आपण फक्त थेरमच्या अकॉर्डिंग इथे जे पॉईंट्स आहे ते मेन्शन करतोय. सबटेंडिंग अँगल 90 डिग्री इच ॲट पॉइंट एस अँड टी, and therefore point x, y, z and t are concyclic. हे काय झाले, concyclic points. Next question, question number 7. In figure 3.60, measure of arc NS is 125 degree, measure of arc EF equal to 37 degree. Find the measure of angle NMS. ठीक आहे, काय सांगितलंय की सर्कल दिलेलं आहे, ते आर्कचे मेजर दिलेले आहेत, आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे, अँगल NMS. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व करणार, आपण ही प्रॉपर्टी सॉल्व एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये बघितलेली. काय प्रॉपर्टी होती, सपोज एक सर्कल आहे, ओके, या सर्कलवरचे आपण 2 कॉर्ड कन्सिडर केला, इथे एक कॉर्ड आहे आणि इथे एक कॉर्ड आहे. या कॉर्डला कंटेन करणारी जर लाईन आपण बघितली, म्हणजे या कॉर्डमधून पास होणारी लाईन जर बघितली, सपोज एक लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन अशी आहे. ठीक आहे, या लाईन सपोज एकमेकांना इंटरसेक्ट करताय ॲट अ पॉईंट विच इज एक्सटेरियर ऑफ सर्कल, सर्कलच्या बाहेर एका पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर हा जो अँगल इथे फॉर्म होतो ना, सपोज अँगल थीटा असेल, तर थीटाची व्हॅल्यू नेहमी काय असते, हा थीटा किंवा हा अँगल आपण आर्कच्या फॉर्ममध्ये मेन्शन करू शकतो. कसा, हाफ मल्टिप्लाइड बाय, आपल्याला आर्कचा डिफरन्स घ्यायचा असतो, कोणत्या आर्कचा, हा अँगल आहे, या अँगलमुळे इथे एक इंटरसेप्ट झालेला आर्क दिसतो आणि इथे एक इंटरसेप्ट झालेला आर्क दिसतोय. सपोज ही व्हॅल्यू ए असेल किंवा याचा मेजर ए असेल, याचं मेजर बी असेल, तर ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपण ही प्रॉपर्टी बघितलेली. इथे आपल्याला तेच विचारलेलं आहे, एक कॉर्ड आहे, ही दुसरी कॉर्ड आहे किंवा यांना कंटेन करणारी लाईन इथे एम या पॉईंटमध्ये मीट करताय, तर आपल्याला हा अँगल विचारला. सो हा अँगल काय असणार आहे, अँगल हाफ मल्टिप्लाइड बाय मेजर ऑफ दिस आर्क मायनस मेजर ऑफ दिस आर्क, यांचे सबट्रॅक्शन करून त्याला हाफनी डिवाइड करा, दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे, सो सोल्युशन, when lines containing 2 chords intersect each other at a point exterior to circle, then angle at intersection point is equal to half into difference of intercepted arcs. ठीक है, and therefore angle NMS is equal to half of measure of arc NS minus measure of arc EF. So half of NS 125 minus 37, half of 88, so that is equal to 44 degree. Angle NMS is 44 degree. Question number 8. In figure 3.61, chords AC and D intersect at point B. AC आणि D ह्या 2 कॉर्ड या इंटरनली सर्कलच्या आतमध्ये पॉइंट बी मध्ये इंटरसेक्ट करताय. अँगल AB is 108, अँगल AB 108, मेजर ऑफ आर्क AE is 95, आर्क दिला 95, फाइंड मेजर ऑफ आर्क DC. तर आपल्याला DC हा अँगल फाइंड करायचा आहे. इथे अगेन आपल्याला एक प्रॉपर्टी यूज करायची आहे. लास्ट एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह केलं त्यामध्ये आपण काय बघितलं ना, एक सर्कल असतो, 2 कॉर्ड ज्यावेळेस एक्सटर्नली इंटरसेक्ट करतात, बाहेर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, आणि हा जे अँगल मला विचारला असेल तर अँगल मी काय करणार, हाफ ऑफ मेजर ऑफ दिस इंटरसेप्टेड आर्क मायनस दिस इंटरसेप्टेड आर्क. ही एक प्रॉपर्टी होती. आता इथे काय होतं, ह्या केसमध्ये दोघांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. या केसमध्ये
दोन कॉर्ड्स इंटरनली सर्कलच्या आतमध्ये कुठे ते इंटरसेक्ट करताय, त्यामुळे इथे ह्या केसमध्ये कसं आहे एकच अँगल होता. इथे जर तुम्ही बघितला हा एक अँगल असणार आहे आणि प्लस हा सुद्धा एक अँगल असणार, कारण हा अँगल म्हणजेच हा अँगल, या दोन्ही अँगलची व्हॅल्यू सारखी असणार आहे, वर्टिकली ऑपोजिट अँगल, आणि त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. मग अशा केसमध्ये सपोज जर मला हा अँगल फाइंड करायचा असेल तर तो अँगल मी कसा फाइंड करणार. इथे आपल्याला काय विचारलं, मेजर ऑफ आर्क DC. आर्क आपल्याला विचारलेली आहे, हा अँगल इथला दिलेला आहे. सो हा अँगल जर 108 असेल, अँगल ABE 108 असेल, तर आपण असं लिहू शकतो अँगल ABE इज इक्वल टू दोन कॉर्ड इंटरसेक्ट करताय. सो इथे फॉर्म झालेला अँगल आपण नेहमी लिहितो. ह्या केसमध्ये सुद्धा हाफच असणार आहे, आपल्याला दोन आर्कच कन्सिडर करावं लागणार आहे. हा अँगल आहे, सो इथे जर बघितलं याचा करस्पॉन्डिंग एक आर्क इथे तुम्हाला दिसणार आहे आणि दुसरी करस्पॉन्डिंग आर्क ही असणार आहे, बरोबर. ही आर्क आणि ही आर्क ABE साठी. सो आपल्याला काय करायचं, ह्या केसमध्ये दोन्ही आर्कची सम घ्यायची. त्या केसमध्ये आपण काय करत होतो, दोन्ही आर्क सबट्रॅक्ट करत होतो. ह्या केसमध्ये दोन्ही आर्कची सम घ्यायची, म्हणजेच काय मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क DC. ठीक आहे. जर तुम्हाला अँगल DBC जरी दिला असता, DBC सुद्धा किती राहिला असता, 108 डिग्रीज राहिला असता. सो या केसमध्ये सुद्धा तुम्ही हाच फॉर्म्युला यूज केला असता. बट आता सपोज जर तुम्हाला हा अँगल विचारला असता, अँगल ABD म्हणजे हा अँगल विचारला असता, तर हा अँगल आणि हा अँगल सारखे वर्टिकली ऑपोजिट अँगल नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात. सो हे दोन अँगल सारखे. मग AB साठी हा फॉर्म्युला काय झाला असता, सॉरी ABD साठी फॉर्म्युला काय झाला असता, ABD इज इक्वल टू हाफ ऑफ ABD. सो इथे हा इंटरसेप्टेड आर्क आहे आणि त्यानंतर ही आहे इंटरसेप्टेड आर्क, तर ह्या दोघांची सम. सो AD प्लस EC. फरक समजतोय. तीन केसेस. फर्स्ट केस ज्यावेळेस दोन कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट करतात, सिम्पल आहे हाफ मल्टिप्लाइड बाय जे इंटरसेप्टेड आर्क आहे त्याची सबट्रॅक्शन. या केसमध्ये हाफ मल्टिप्लाइड बाय जे इंटरसेप्टेड आर्क आहे त्यांची ॲडिशन. जर अँगल AB किंवा हे अँगल जर मी कन्सिडर करते तर हा आणि हा इंटरसेप्ट घ्यायचा किंवा हे आणि हे आर्क घ्यायचे. ज्यावेळेस मी हे दोन अँगल कन्सिडर करते किंवा दोघांमधलं एक अँगल कन्सिडर करते तर हे दोन आर्क मला कन्सिडर करायचे आहे. ठीक आहे. सो या केसमध्ये काय होणार, आपल्याला अँगल AB दिलेला आहे ना, सो अँगल AB इज इक्वल टू हाफ ऑफ AE प्लस CD. आता यामध्ये आपल्याला AEची व्हॅल्यू माहिती आहे, अँगलची व्हॅल्यू माहिती आहे, मेजर ऑफ आर्क CD तेच आपल्याला विचारते, आपण फाइंड करू शकतो. सो सोल्युशन, chord AC and DE, chords AC and DE intersect at point B. ओके. किंवा असं लिहू शकतो इंटरनली किंवा इंटेरियर ऑफ सर्कल. And therefore by property angle ABE is equal to half of measure of arc AE plus measure of arc DC. इंटरनली असेल ॲड करायचा, एक्सटर्नली असेल तर सबट्रॅक्शन करायची. अँड therefore AB is 108 is equal to half measure of arc AE 95 degree plus measure of arc DC. And therefore 108 into 2 216 is equal to 95 degree plus measure of arc DC. Therefore 216 minus 95 is equal to measure of arc DC, and hence measure of arc DC is equal to 216 minus 95, so that will be 121 degree. तर अशा पद्धतीने या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन विचारले असतील, इंटरसेक्शन पॉईंटचा अँगल दिलेला असेल किंवा विचारला असेल, त्यावेळेस आपल्याला या दोन प्रॉपर्टी माहिती पाहिजे. ज्यावेळेस कॉर्ड सर्कलच्या इंटरनल पोर्शनमध्ये इंटरनल रिजनमध्ये इंटरसेक्ट करतात त्यावेळेस काय करायचं, आणि ज्यावेळेस दोन कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट करतात त्यावेळेस काय करायचं.